मला खरंच आज प्रामाणिकपणाचं फळ मिळालं. तुम्ही इतक्या ताकदीने न बोलून तुम्ही जमल्यामुळं आज सार्थक झालं. मामून भरून आलाय खरंच ना. इतकं तुम्ही मला पावणे 3 वर्षात बघितलं, मी असा कधी नव्हतो. इतका आनंद झाला मला, माझा एवढं छाती भरून आली की मला राहू द्या, पोरा उभा राहू द्या, त्यांना आवाज ऐकायला ते दाखवायला. म्हणजे ते खाली बसल्यावर त्यांना ते कॅमेरा लावता येत नाही. खाली बसा म्हणू नका त्यांना, राहू दे उभा. आज एवढं मन भरून आलं की समाज धावून आला आणि न बोलवतो. आणि म्हणूनच आपल्याला भीती येते. मराठ्यांचा जे दरदरा राज्यावरती ना, एवढ्याच मुळे आपण एक जीवन सगळे ताकदीने एकत्र येतो. पुन्हा एकदा या राज्यातल्या सगळ्या मराठा समाजाच्या चरणी नतमस्तक होतो. आपण आता विषयाकडे हात घालू. आपण मराठा समाज 2.5-3 वर्षापासून लढतो. समाजाच्या पदरात पडलं तर हो पडलं. कधीच 70-75 वर्षात न मिळणार या समाजाला मिळालं. पण राहिलेलं सुद्धा सोडायचं नाही, अजिबात सोडायचं. आता जून महिन्यात ऍडमिशन आहे. जून महिन्यात ऍडमिशन असल्यामुळं आता पोराचे ऍडमिशन होतो. हे उत्तम ताणीत येत, व्हॅलिट्या ताणीत येत. 58 लाख नोंदी निघाल्या. ते प्रमाणपत्र द्यायला टाळायला लागले. पूर आपल्या नोकऱ्याला लागले, ते टाळायला लागले, जळायला लागले. समाजाचं यश आणि समाजाचे लेकर साहेब बनायला लागले, अधिकारी बनायला लागले, तुमचे शिक्षण घ्यायला लागले. म्हणून सरकार जळायला लागलं. सरकारच, दुसरं कोणी नाही. सरकार जळायला लागले म्हणून त्यांना मराठा समाजाला मोठंच होऊ द्यायचं नाही कसल्याच परिस्थितीत, अशी यांची भूमिका आहे. पण मराठ्यांनी एकदा मैदानात पाय लावला की मराठा हटत नाही. एक मन आहे बघा, सत्य पुढे श्याम पण चलत नाही. ही एक मन आहे. ती मन या 70 वर्षात 75 वर्षात कुणी मोडीली असेल तर ती फक्त मराठ्यांनी. मराठ्यांपुढे श्याम पण चलत नाही.